त्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे. त्याच्यानंतर एक्सपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर क्रिएट PDF ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पब्लिश करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेले प्रेझेंटेशन आहे ते आपल्याला इन्फोग्राफिक पोस्टर या नावाने सेव्ह करायचं आहे. त्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे. सेव्ह ॲज ऑप्शनवर क्लिक करून डेस्कटॉप ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इन्फोग्राफिक नावाने सेव्ह करायचं आहे. पुढची ॲक्टिव्हिटी आहे गाईड विथ योरसेल्फ. जे ते दिलेले प्रेझेंटेशन आहे त्याला आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये पब्लिश करायचं आहे. यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे, एक्सपोर्टवर जायचं आहे आणि क्रिएट PDFवर क्लिक करून पब्लिश करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आपल्याला पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन ओपन करायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला पॉवरपॉईंट ओपन करायचं आहे. स्टार्ट बटनवर क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी ब्लँक प्रेझेंटेशनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला आपल्या आवडीची थीम लागू करायची आहे. आपल्याला दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड क्रमांक 2 मध्ये कॅटेगरी 1 क्वेश्चन फॉलो हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे आणि या टेक्स्टला आपल्याला बोल्ड करायचं आहे. म्हणून टॅबमधून फॉन्ट ग्रुपमधून बोल्ड ऑप्शनवर क्लिक करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनला आपल्याला स्लाईड शो करायचा आहे. फ्रॉम बिगिनिंग ऑप्शनचा वापर करू. यासाठी आपल्याला स्लाईड शोवर क्लिक करायचं आहे. फ्रॉम बिगिनिंगवर क्लिक करून